नमस्कार सर्वांना, स्वागत आहे पुन्हा जयाज किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत व्हेज बिर्याणी। इथे 2 कप मी राईस घेतलेला आहे, बासमती राईस आहे हा। तेजपत्ता, दालचिनी, चक्रफूल, लवंग, काळी मिरी। भात इथे मी धुवून घेतलेला आहे। राईस इथे आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। भिजवून झाल्यानंतर आपल्याला भातामध्ये 2.5 कप पाणी ठेवायचं आहे आणि खडे मसाले आता आपण जे घेतले ते भातामध्ये घालायचे आहेत। तूप घेतलेला आहे इथे 1 चमचा, मीठ चवीनुसार, इथे माझा भात शिजून झालेला आहे। भात एकदम व्यवस्थित मोकळा असा शिजलेला आहे। गॅस बंद करायचा। उभा चिरलेला कांदा, कढई गरम करून त्याच्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की आपल्याला जो उभा चिरलेला कांदा होता तो तळून घ्यायचा आहे। कांदा तळेपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया। टोमॅटो, कच्चा कांदा आणि कोथिंबीर सर्व मिक्सर जारमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। इथे आपला कांदाही आता ब्राऊन झालेला आहे। सर्व कांदा अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचा आहे। मी उर्वरित कांदाही तळून घेतलेला आहे। कांदा मस्त ब्राऊन झालेला आहे। आता त्याच गरम तेलामध्ये आपण इथे फ्लॉवर आणि वाटाणा घेतला आहे। भाजी तुम्ही तुमच्या मर्जीनुसार घेऊ शकतात, गाजर, फरसबी। फ्लॉवर तळून घ्यायचा आहे। फ्लॉवर तळून झाला सेम आपल्याला वाटाणा हे हलका तळून घ्यायचा आहे। मसाले, सुके मसाले, बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद, बेडगी मसाला, जिरं, धने पावडर। इथे वाटाणाही झालेला आहे माझा। आता आपण ह्याच्यामध्ये बनवलेली ग्रेव्हीचे जे वाटण होतं ते आणि लाल मसाले हे सर्व एकत्र एकजीव करून तेलामध्ये तळायचे आहेत। मी सर्व जिन्नस घालून घेतलेले आहेत। थोडं पाणी घातलेलं आहे कारण आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे। ज्यांना खायला आवडते त्यांच्यासाठी, ज्यांना बनवून खायला आवडते त्यांच्यासाठी, सर्वांसाठीच आपल्या आवडीचा चॅनल म्हणजे जयाज किचन। प्लीज लाईक आणि शेअर, सबस्क्राईब नक्की करा। मी इथे वरतून बेडगी मसाला घातलेला आहे कलरसाठी।
आता बटाटे घातलेले आहेत मी. थोडे बटाटे शिजवून घेणार आहे. कच्चा बटाटा आहे. एक 10 मिनिटं लागतात बटाटे शिजायला आणि ग्रेव्ही थोडी थिक होऊन जाते, घट्टसर होते. बटाटा शिजला आहे, मस्त तेलही सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही घट्ट झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण सर्व भाज्या टाकणार आहोत. फ्लॉवर, वाटाणा, सर्व जिन्नस एकत्र करायचे आहेत. इथे मी चेक करते माझा बटाटा शिजला आहे की नाही. सर्वात शेवटला आपल्याला दही घालायचे आहे. दही जास्त शिजवत नाही म्हणून सर्वात शेवटला दही घातले. दही घालून एक अर्धा मिनिट फक्त आपल्याला शिजवायचं आहे. लगेच आपल्याला ग्रेव्हीला तेलही सुटते. गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथे आपली ग्रेव्ही, भाजलेला कांदा आणि राईस तयार आहे. सर्वप्रथम एक पॅन घेतलेला आहे. प्रथम आपल्याला भाजीची ग्रेव्ही नीट व्यवस्थित सर्व बाजूने पसरून घ्यायची आहे. शिजवलेला भात तोही सर्व व्यवस्थित पसरून घ्यायचा. भाजलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर. सेम प्रोसेस आपल्याला पुन्हा एकदा करायची आहे. भाजी, भात, त्यानंतर कांदा. हे सेकंड टाइम मी केलेलं आहे. दोन थर लावलेले आहेत. आता बारीक गॅस ऑन करून आपल्याला एक 10 मिनिटातच आपला भात बिर्याणी रेडी होऊन जाईल. त्याच्यावरती लीड ठेवायची आहे, म्हणजे झाकण ठेवायचं आहे. बिर्याणी आपली वाफ देत आहे. दुसरा गॅस ऑन करून इथे मी करवंटी घेतली आहे छोटीशी. तिला गरम करायचं, म्हणजेच थोडक्यात तिला जाळून घ्यायचं आहे. जाळल्यानंतर एक वाटी ठेवायची भातामध्ये, त्याच्यामध्ये करवंटी ठेवायची. अर्धा चमचभर तूप घालायचं. मस्त असा दम सुटलेला आहे. लगेच झाकण लावून एक 3 मिनिटं आपल्याला ही वाफ घालून द्यायची आहे. दम सर्वत्र झालेला आहे. अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार आहे. या सर्वजण बिर्याणी खायला. हा का उत्तम झाली होती. सुरेख सुगंधही येत होता आणि दमचा तर खूप सुंदर बिर्याणी होती. मस्त मसाले पण सर्वत्र लागलेले आहेत. प्लीज लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.